झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे जिल्हा पोलीस प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज। मतमोजणी केंद्रांवर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था। धुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत केला बदल। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धुळे जिल्ह्यातील 5ही मतदारसंघात मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे। धुळे शहराची मतमोजणी नगावबारी लगतच्या शासकीय गोदामात, तर धुळे ग्रामीणची मतमोजणी शहरातील जेल रोडवर असलेल्या शासकीय तांत्रिक विद्यालयात होईल। साक्री मतदारसंघाची मतमोजणी शेवाळे फाट्यावरील शासकीय गोदामात, शिंदखेड्याची मतमोजणी कुंभरेज रस्त्यावरील शासकीय धान्य गोदामात आणि शिरपूरची मतमोजणी करवंद नाक्यावरील मुकेशभाई टाउन हॉल मध्ये होणार आहे। धुळे शहर आणि धुळे ग्रामीण मतमोजणी केंद्रांची जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पाहणी केली। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी महेश शेलार, रोहन कुवर, उपजिल्हा अधिकारी चंद्रशेखर देशमुख, पंकज पवार, अरुण शेवाळे, वैशाली हिंगे यांची उपस्थिती होती। या संदर्भात जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले, धुळे जिल्ह्यामधल्या उद्या 5ही मतदारसंघाच्या रिटर्निंग ऑफिसरच्या स्ट्रॉंग रूम ज्या आहेत त्यांच्या समक्ष त्यांचे काउंटिंगचे सेंटर्सच्या आम्ही तिथे सगळ्या ठिकाणची सर्व ठिकाणची व्यवस्था पूर्ण झालेली आहे। सर्व ठिकाणी स्टाफ अपॉइंट झाले, त्यांचे सर्वांचे प्रशिक्षण देखील पूर्ण झालेले आहे। सकाळी 8 वाजता आपल्या पोस्टल बॅलेट पेपरच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि 8:30 वाजता EVMच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। साधारणतः यासाठी आमच्याकडे 14 टेबल आम्ही प्रत्येक EVM मोजणीसाठी आणि साधारणतः अंदाजे 6 टेबल हे ETPBS आणि पोस्टल बॅलेट पेपरच्या मोजणीसाठी आपण ठेवलेले आहेत। सर्व ठिकाणच्या स्टाफचे ट्रेनिंग आणि प्रशिक्षण पूर्ण झाले। पोलिसांचा योग्य बंदोबस्त सर्व ठिकाणी आहे। साधारणतः 20 ते 24 आमच्या सर्व मतमोजणीच्या फेऱ्या पूर्ण होतील आणि साधारणतः 3-4 वाजेपर्यंत सर्व ठिकाणचे निकाल घोषित होईल असा अंदाज आहे। सकाळी 8 वाजेला प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मतदान केंद्रनिहाय 20 ते 28 फेऱ्या होतील। जिल्हाभरात यासाठी 700 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। 5ही मतमोजणी केंद्रांवर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे। चोख बंदोबस्ताबाबत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे म्हणाले, 5ही काउंटिंग सेंटर्सवर माननीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आपण 3 टायर कॉर्डन सिस्टीम्स आपण तिथे नेमण्यात आलेली आहे। त्याच्यापैकी इनर कॉर्डन जो आहे तो पॅरामिलिटरी फोर्सचा राहणार आहे, मिडिल कॉर्डन जो आहे तो SRPFचा राहणार आहे आणि आउटर कॉर्डन जो आहे तो लोकल पोलिसांचा राहणार आहे। मतमोजणीच्या अनुषंगाने धुळे शहरातील वाहतुकीच्या मार्गात तात्पुरता बदल करण्यात आलाय। सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत शहरातील मामलेदार कचेरी चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि कमलाबाई हायस्कूल ते जेल रोड पर्यंतचा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आलाय। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।